आज बनवूयात झटपट आणि चविष्ट दोडक्याची मोकळी भाजी, ते पण अतिशय कमी साहित्यामध्ये. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. 250 ग्रॅम दोडका घेतलेला आहे आणि दोडक्याचा मागचा आणि पुढचा जो भाग आहे तो चाकूने आपण कट करून घेतलाय. दोडका थोडासा जास्त मोठा असेल तर मधून त्याचे 2 भाग करायचे आहेत. अशाच पद्धतीनं पूर्ण 1 पाव दोडका मी कट करून घेतलेला आहे. आता या दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्यात. तर ज्या पद्धतीनं आपण बटाट्याचे साल काढून घेतो त्याच पद्धतीनं याच्या ज्या शिरा आहेत तर त्या सोलून घ्यायच्या आहेत. तर बघा, खूप जास्त खरडून देखील काढायचं नाहीये. फक्त वरच्या वरच्या शिरा आपल्याला दोडक्याच्या काढून घ्यायच्यात. सर्व 1 पाव दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत. आता आपण दोडका चिरून घेणार आहोत. तर याचे काप करताना शक्यतो एकसारखे काप करायचे आहेत, म्हणजे भाजी जी आहे ती व्यवस्थित एकसारखी आणि एकाच वेळेला शिजते. त्यातला दोडका जो आहे तो सगळा एकाच वेळेला शिजेल. नाहीतर काय होईल, की काही पोर्शन भाजीचा कच्चा राहील, काही जो आहे तो शिजला जाईल. त्यामुळे शक्यतो काप करताना एकसारखे काप करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण हे सर्व काप करून घेतलेले आहेत आणि हे काप केल्यानंतर आपण हा जो दोडका आहे हा पाण्यामध्ये ठेवलेला आहे. आता लगेचच आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत. तर गॅसवरती आपण एक कढई तापवायला ठेवली आहे. कढई चांगली तापली की यामध्ये आपण तेल घालणार आहोत. तर या भाजीला तेल अतिशय कमी लागतं. अर्धा टेबलस्पून तेल या ठिकाणी मी घातले. तेल चांगलं तापलंय. आता यामध्ये 1 टीस्पून जिरे घालूयात. जिरे चांगले तडकलेत. आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालूयात. तर या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्यांचे काप करून घेतलेत आणि ते घातले आहेत. मिरच्या तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्यात. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे. तर अर्धा टीस्पून हळद घातली आहे आणि अर्धा टीस्पून हिंग घातलेला आहे. हळद, हिंग देखील तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय. लगेचच मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. थोडीशी तेलात परतवली की यामध्ये आपण चिरून घेतलेला दोडका घालायचा आहे. हा पाण्यामध्ये आपण ठेवलेला होता. पाण्यातून थोडासा निथळून घ्यायचा आहे आणि लगेचच कढईमध्ये ॲड करायचा आहे आणि तेल आणि मसाल्यामध्ये हा दोडका चांगला परतून घ्यायचा आहे. दोडका चांगला मी अर्धा मिनिटभर या ठिकाणी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात. मीठ घातल्यानंतर यामध्ये लगेचच आपण 1 टीस्पून धनेपूड घातलेली आहे. आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफेवरतीच हा दोडका जो आहे शिजवून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली आहे. आता आपण झाकण उघडून एकदा चेक करूयात. तर तुम्ही पाहू शकता, की वाफेवरतीच या भाजीला जे आहे भरपूर पाणी सुटलंय. आपण यामध्ये थोडा देखील पाण्याचा वापर केलेला नाहीये. आता यामध्येच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. थोडीशी किंचितशी आपण चिमूटभर साखर या ठिकाणी घालूयात, म्हणजे सगळ्या चव ज्या आहेत त्या बॅलन्स होतील. आणि पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून ही भाजी 2 मिनिटभर चांगली वाफेवरती शिजवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे. चवीला ही भाजी अतिशय छान लागते. डब्यासाठी झटपट होणारी रेसिपी आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत चवीला अतिशय छान लागते किंवा तुम्ही वरण-भातासोबत फक्त तोंडी लावण्यासाठी देखील ही भाजी खाऊ शकता. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.